नमस्ते. मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल होता माझा वाढदिवस आणि त्यासाठी मला खूप जणांनी फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती शुभेच्छाचा पाऊस चालू होता. कळत-नकळत कोणाच्या शुभेच्छाचं उत्तर द्यायचं राहिलं असेल, तर सगळ्यांना आतापासूनच धन्यवाद आणि सॉरी. संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं. व्हेज, नॉन-व्हेज भांडण करून झालं सर्वांचं. मग ठरलं की व्हेज जेवायचं आणि त्यासाठी मी चूज केलं होतं ठाण्यातलं सुप्रसिद्ध हॉटेल, हॉटेल प्रसादालय. हे खूप छान हॉटेल आहे. एंट्री करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या चपला बाहेर काढायला लागतात. कारण हा तिकडचा रूल्स आहे. त्यानंतर तुमच्या एंट्रीसाठी तिथे 2-3 जण उभेच असतात. तर हे आहे हॉटेल प्रसादालय जे ठाणा वेस्टला आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि खाली सुद्धा सिटिंग आहे भरपूर बसण्यासाठी, पण आम्ही वरती गेलो होतो आणि मला हे हॉटेल खूप आवडलं. मी फर्स्ट टाईम इथे गेलेली. 1 वर्ष झालेत आमचं चाललं होतं जायचं, पण आम्ही गेलोच नाही. पण वरती सुद्धा सिटिंग खूप छान आहे. कम्फर्टेबल आहे सिटिंग म्हणजे बसायचं. आणि पहिलं तर तुम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून इथे ताक दिलं जातं आणि ताक आता आम्ही तिघंही एन्जॉय करतोय आणि वाट बघतोय खरं तर आमच्या जेवणाची. कारण मी या इकडच्या जेवणाचं खूप ऐकलं होतं की इथे अनलिमिटेड मिळतं आणि रोजचा मेनू काय असतो हे खालीच गेटच्या जवळ एक बोर्ड लावलेला असतो, तिथे लिहिलेलं असतं. आता इथे 2 थाळ्या आहेत. त्या 2 थाळ्या कुठल्या आणि त्याची प्राईस काय हे तुम्हाला शेवटी मी सांगते. इथे आम्ही बसलो होतो आणि आता आमच्यासाठी थाळी लागत होती आणि इथे फक्त थाळीच मिळते ज्या 2 प्रकारच्या असतात आणि आता आलेला आहे माझा गरमागरम आवडता मोदक आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तेवढे तूप टाकून ते देतात. 5 ते 6 प्रकारच्या भाज्या होत्या. मटकी, कढी, सिमला मिर्च, शेवभाजी, त्याच्यानंतर आळूचं फतफदं, श्रीखंड, भजी, अ, पिठलं, ठेचा, पापड, चुरा पापड, लोणचं, त्याच्यानंतर खूप सारे पदार्थ ते तुम्हाला वाढतात. आता इथे बघा व्हिडिओमध्ये ते मला किती भरभरून तूप वाढतात आहे आणि हे अनलिमिटेड आहे. त्याच्यानंतर पुऱ्या, गरम-गरम पुऱ्या, गरम-गरम चपात्या, गरम-गरम तांदळाची भाकर आणि गरम-गरम भजी ही तुमच्या ताटामध्ये अनलिमिटेड ते लोकं वाढतच असतात. त्याच्यानंतर ताक तुम्हाला अनलिमिटेड आहे. सर्वच तुम्हाला अनलिमिटेड आहे. फक्त मोदक नाहीये. मोदक हा तुम्हाला एकच दिला जातो. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही वेगळे चार्ज करून हे मोदक मागवू शकतात. फूडची चव जर बघाल तर होममेड फूड आहे. असं पंजाबी स्टाईल हे जेवण नाही. आपण घरी जसं जेवतो तेच हे फूड आहे आणि मी तर मी जेवली थोडीच कारण मी घरी खूप कमी जेवते. पण इथे मला काय समजतच नव्हतं की काय खायचं काय नाही आणि ते लोकं बळजबरी आपल्याला वाढतात की घ्या, जेवा, पोटभर जेवा, गरम-गरम सर्व आणि नंतर तर आमचं इतकं पोट भरलेलं. त्यानंतर मी इथं खिचडी खाते. इथं डाळ-भाताचं पण ऑप्शन आहे, खिचडीचं पण ऑप्शन आहे आणि त्याच्यावरती सुद्धा भरभरून तूप टाकून ठेवतात. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे आणि हे आहे ते हॉटेल. साधी जी आहे नॉर्मल थाळी ती 370 ला होती आणि जी स्पेशल थाळी आहे ज्याच्यामध्ये पुरणपोळी असते ती ₹450 ला होती. एक मोदक एक्स्ट्रा मागवला की तुम्हाला ₹25 हे पे करायला लागतात. पोटभर जेवून झाल्यानंतर आम्ही एक लाँग ड्राईव्ह केलं. त्यानंतर घरी आल्यानंतर मला एक सरप्राईज गिफ्ट माझ्या नवऱ्याकडून म्हणजे माझ्या यजमानांकडून मला मिळालं आणि थँक सो मच नवरोबा. आणि हे काही थोडेसे छोटेसे फोटोज इथे ॲड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने साधाच पण मला पाहिजे तसा बर्थडे मी साजरा केला व्हेज खाऊन आणि हॉटेल खूप छान आहे. तुम्ही सुद्धा हे हॉटेल नक्की ट्राय करा. जेवण अप्रतिम.